घुसतानाच राधू ती काय झाली आईला आईला अरे आमची घंटी राहिली बाजू पाऊस झाला चला 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 आपली गाडी कुठे गेले रे पुढे आम्ही जातो गाडीवर दोघं जण काय देवाचं चल ग बाय काय पडली आता मोठी झाली आता तर मला एकट्याने काय पडायचं नसतं त्यांना हा चालेल शिलाई कुंकू लावा बाबा कुंकू लावा तांदूळ लावा आजी बाबा थोडं जवळ बसायला पाहत जवळ बसा ना आजी जवळ बसा आता काय शूट मध्ये बस लांब लांब येतं ना जरा जावा ना आता फक्त मोठं झालं पडायचं हा चुरम्याचा लाडू घेऊन जावा घरच्यांना आज माझा 11 प्रदोषव्रताचा संकल्प करून मी प्रदोषव्रत केले होते मी हे संकल्प केल्यानंतर मी सुरुवातीला केले 4-5 म्हणजे झाले त्यानंतर अचानक माझी एवढी तब्येत खराब झाली की मला ते मध्येच ते सोडावं लागलं मग 5 मला वाटतं प्रदोष झाले होते माझे आणि 6व्या प्रदोषच्या वेळेस मला खूप बरं नव्हतं की अक्षरशः एवढा विकनेस आला होता की पर्याय नव्हता मग डॉक्टरांकडे गेली मग गोळ्या वगैरे घेणं तर भाग होतं आणि या व्रतामध्ये कसं असतं तिखट चालत नाही मीठ चालत नाही गोडच खावं लागतं गोड म्हणण्यापेक्षा फळं दूध हेच खावं लागतं थोडं आपल्यावर आहे पण मग जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी कडक पाळण्याचा प्रयत्न करते मग त्यामुळे मग ते माझं मध्येच सुटलं होतं त्यानंतर मग माझी तब्येत वगैरे बरी झाली त्यानंतर मग मी परत ते जो प्रदोष व्रत होतं ते प्रदोष व्रत मी पुन्हा स्टार्ट केलं आणि मग ते माझं आत्ता मागच्या म्हणजे आजच त्याचा उद्यापन होऊन माझं ते 11 प्रदोष व्रताचा संकल्प निशी केलेला जो माझे उपवास होते ते पूर्ण झाले आणि मग ब्राह्मणांना बोलून त्यांच्या साक्षीने त्यांच्या हातून पूजा करून घेतली आणि तेही महादेवांच्या मंदिरामध्ये आमच्याच घराच्या बाजूला काशी विश्वेश्वर महादेवांचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे छान आहे मग त्या मंदिरामध्येच आम्ही पूजा केली आणि माझी इच्छा होती की दुर्वाचे पप्पा पण त्या पूजेला माझ्याबरोबर बसावेत कारण मी मागे 16 सोमवारचं व्रत केलं होतं पण ते गडचिरोलीला असल्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या उद्यापनाच्या वेळेस येणं पॉसिबल नाही झालं मग मी एकटीनेच त्याचं उद्यापन तेही ब्राह्मणांच्या हातूनच केलं होतं आणि ते मग मी करून घेतलं पण यावेळेस होती इच्छा की ते असतील आणि योगायोगाने मग ते होते त्यांना सुट्टी मिळाली आणि ते आले त्यामुळे मग छान वाटलं मस्त वाटलं एक बोलतो ना आत्मिक समाधान काही काही गोष्टी असतात त्या आपण असं शब्दांनी नाही व्यक्त करू शकत तसं दिव्य झाल्यानंतर खूप छान वाटलं असं पॉझिटिव्हिटी आली एनर्जी आली आणि असं यथाशक्ती जेवढं आमच्याकडून झालं तेवढं भगवंतांनी ते करून घेतलं आणि त्याचं उद्यापनही छान व्यवस्थित करून घेतलं आणि अशा प्रकारे माझा प्रदोष व्रताचा जो संकल्पनिधी केलेला उपवास होता तो पूर्ण झाला मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.